यावर्षी तुरीच्या पिकाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाची लागवड केली आहे। परंतु याच तुरीच्या पिकानं शेतकऱ्याच्या हातात आता तुरी दिल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावाच्या शेतशिवारामध्ये आहे। या गावचे शेतकरी अतुल राऊत यांनी त्यांच्या शेतामध्ये 10 एकर शेतीवर तुरीच्या पिकाची लागवड केली आहे। परंतु वातावरणाच्या बदलामुळे तुरीच्या शेंगाच लागलेल्या नाहीत आणि त्यामुळं या शेतकऱ्यानं या शेतामध्ये असलेले जे तुरीचं पीक आहे त्यावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 10 एकर शेतीवर त्यांनी तुरीच्या पिकाची लागवड केलेली आहे। परंतु आता शेंगाच लागलेले नाही तर उत्पन्न हाती येणार नाही हे समजतात शेतकऱ्याच्या वतीनं या तुरीच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या शेती प्रमाणात जवळपास असलेले जे काही शेती आहे त्या शेतातील तुरीच्या पिकाला सुद्धा अशा पद्धतीनं शेंगा लागलेल्या नाही तर त्यामुळे उत्पन्न हाती येणार नाही हे समजतात शेतकरी सुद्धा मोठे संकटात सापडल्याचं पाहायला मिळते। कारण या ठिकाणी जेव्हा पीक लहानाचं मोठं करत असतात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येत असतो, मोठी मेहनत घ्यावी लागते आणि जर उत्पन्न हाती लागणार नाही हे कळताच शेतकरी मोठे संकटात सापडलेले आहेत। स्वतःच्या मुलाप्रमाणे जोपासलेलं हे पीक आता उत्पन्न हाती येणार नाही हे समजताच रोटावेटरच्या साहाय्यानं जमीनदोस्त केलं जातंय। खरं पाहायला गेलं तर राऊत यांनी 10 एकर शेतीवर या तुरीची लागवड केली होती। साधारणतः 3.5 ते 4 लाख रुपये उत्पन्न हाती येणं अपेक्षित होतं, परंतु आता शेंगाच लागलेलं नाही तर उत्पन्न हाती येणार नाही त्यामुळे उद्विग्न झालेल्या या शेतकऱ्यानं चक्क तुरीच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी 10 एकर क्षेत्रामध्ये तूर पेरली होती आणि माझ्या तुरी क्षेत्रामध्ये सतत धुळीचा प्रमाण असल्यामुळे तूर पिकाला मालच लागला नाही। आज रोजी मी या तूर पिकात रोटावेटर घालून आज रोटावेटर चालून तूर पीक काढून टाकलं आहे। तरी आम्ही जे आज या क्षेत्रात मला 3 लाखाच्या वर उत्पादन अपेक्षित होतं। हजारो रुपये लाखो रुपये खर्च करून आम्हाला काहीच मिळालं नाही। तरी मेहरबान सरकारने आम्हाला जे 1 रुपयात पीक विमा काढला आहे त्याचा परतावा देऊन आम्हाला आमची नुकसान भरपाई द्यावी ही सरकारला विनंती आहे। सर आता या तुरीला बिलकुल शेंगाच नाहीत। आज काढणीच्या अवस्थेत पीक असून याला शेंगा नाहीत आणि हे खूप धक्कादायक आहे। त्याच्यामुळे मी असा टोकाचा निर्णय घेतला आहे। आता या शेतकऱ्याला अपेक्षा लागली ते सरकारकडून प्रशासनाकडून आता यांना मदत मिळेल हीच अपेक्षा शेतकरी करू लागले आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, साखरा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।